आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्याला मक्याला हमीभाव मिळावा, हमीभाव शेतकऱ्याला शासनाने ठरवून दिलेला आहे की प्रति क्विंटल 2500 रुपये, परंतु शासन शेतकऱ्यांची मक्का खरेदी करत नसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहेत आणि व्यापारी शेतकऱ्याकडून मक्का ही फक्त 1250 रुपये प्रति क्विंटल मक्का खरेदी करत आहेत। आपल्या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत। आता जून महिना लागत आहे, पावसाळा सुरू होणार आहे, नवीन मक्का लावण्याचं काम चालू होणार आहे। अजूनसुद्धा शासनाने हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांची मक्का खरेदी केलेली नसून तात्काळ शासनाने शेतकऱ्यांची मक्का खरेदी करावी असे आशयाचे आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्याप्रमाणे कपास असो सोयाबीन असो याला हमीभाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांची कपास आणि सोयाबीन खरेदी केली पाहिजे असे आशयाचे आम्ही यांना कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने। तसेच परवाच्या दिवशी DPTCमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा जालना आणि छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय खासदार आदरणीय कल्याण काळे साहेब यांनी DPTC मीटिंगमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु असंवेदनशील पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला लाभलेले असंवेदनशील पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माननीय आदरणीय खासदार कल्याण काळे साहेबाला शेतकऱ्याच्या विषयावर बोलण्यास थांबवले। म्हणून आम्ही आज महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने असंवेदनशील पालकमंत्री यांचा निषेध करण्यासाठी पण इथं जमलेलो आहे। याआधी अवकाळी पाऊस झाला होता, ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये गहू होते, गहू मोठे मोठे गहू झालेले असताना अवकाळी पाऊस झालं, हे पालकमंत्री असताना सुद्धा एकही तालुक्याचा त्यांनी दौरा केलेला नाही। फक्त कन्नडमध्ये 15 मिनिटासाठी हे पालकमंत्री जाऊन आले, बाकीच्या 5ही तालुक्यामध्ये अवकाळी पावसाळ्यामध्ये पाहणी केली नाही, पंचनामे करायच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिलेले। म्हणून आम्ही आज किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने या पालकमंत्र्याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये असा पालकमंत्री आपल्याला नको, म्हणून आम्ही असे आशयाचे तुम्हाला विनंती करतो।